ज्ञानेश्वरीन सोपानदेव यांनी समाधी घेतल्यानंतर मुक्ताबाई ही परलोकवासी झाली आणि लवकरच निवृत्तीनाथांनीही त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली. याचा उल्लेख संत नामदेव महाराजांनी त्यांच्या अभंगात केला आहे. पण संत निवृत्तीनाथांची समाधी एवढ्या घनदाट जंगलात नक्की कुठे आहे हे कोणालाच माहिती नव्हते. जरी नक्की वर्ष माहीत नसेल तरी साधारणतः 1810 ते 1825च्या आसपास जोपूर तालुका दिंडोरी येथील महान संत पाटील बाबा रखमजी उगळे महाराज यांनी इतर काही समकालीन संतांच्या मदतीने संत निवृत्तीनाथांची समाधी शोधून काढली आणि निवृत्तीनाथांचे छोटेसे मंदिर सुमारे 200 वर्षांपूर्वी बांधले. संत पाटील बाबा महाराजांनी जोपूरहून त्र्यंबकेश्वर पायी वारी पौष महिन्यात सुरू केली. हीच पौष वारी म्हणून